सस्ता बाजार आपके लिए लाया है जबरदस्त ऑफर। सबसे कम कीमत में बेहतरीन क्वालिटी के रेडीमेड कपड़े। सस्ता बाजार हाजरा हज्जी मस्जिद के पास, मोबाइल टावर के सामने, अक्सा कॉलोनी, मालेगांव। मानव समाचार, मानवता के हक में। आप देख रहे हैं मानव समाचार। आइए देखते हैं ब्रेकिंग न्यूज। मालेगांव शहर में ट्रैफिक की समस्या, एएसपी तकबीर सिंह संधू की अहम भूमिका। 18 ट्रैफिक पुलिसकर्मी तैनात। मालेगांव शहर में बढ़ती हुई ट्रैफिक समस्या को देखते हुए एएसपी तकबीर सिंह संधू के नेतृत्व में पुलिस ने अहम कदम उठाया है। भीड़ भाड़ वाले इलाकों में गाड़ियों का जाम लगना आम बात हो गई थी। खासकर पुराना आगरा रोड, कैंप, मशोरत चौक, नयापुरा और 12 पत्थर जैसे क्षेत्रों में ट्रैफिक की दिक्कतें सबसे ज्यादा देखने को मिलती थीं। इस समस्या के समाधान के लिए एएसपी तकबीर सिंह संधू की निगरानी में शहर के महत्वपूर्ण स्थानों पर 18 नए ट्रैफिक पुलिसकर्मियों की तैनाती की गई, जो ट्रैफिक को बेहतर ढंग से नियंत्रित करेंगे। एएसपी तकबीर सिंह संधू की भूमिका। एएसपी तकबीर सिंह संधू ने ट्रैफिक समस्या के बढ़ते हुए प्रभाव को गंभीरता से लेते हुए ट्रैफिक प्लान किया और अतिरिक्त पुलिस बल की तैनाती सुनिश्चित की। उनका मुख्य उद्देश्य शहर में स्मार्ट ट्रैफिक मैनेजमेंट लागू करना और लोगों को ट्रैफिक नियमों के प्रति जागरूक करना है। ट्रैफिक समस्या और उसके कारण। मालेगांव एक व्यापारिक केंद्र है जहां हर दिन हजारों लोग रोजगार और व्यापार के लिए आते हैं। शहर की संकरी गलियां, सड़क पर लगने वाले ठेले, अनियमित रिक्शा संचालन और गलत ढंग से की गई गाड़ियों की पार्किंग ट्रैफिक जाम का मुख्य कारण बनते हैं। इसके अलावा सड़कों पर लगने वाले बाजार भी ट्रैफिक को प्रभावित करते हैं। एएसपी तकबीर सिंह संधू और प्रशासन की ओर से शहर वासियों से अनुरोध किया गया है कि वे भी ट्रैफिक नियमों का पालन करें, गलत जगह पार्किंग न करें और लापरवाही से वाहन न चलाएं। एएसपी तकबीर सिंह संधू के नेतृत्व में मालेगांव पुलिस के इस नए कदम से शहर की ट्रैफिक समस्या कितनी हल होगी, यह आने वाले दिनों में साफ होगा। मोर अपडेट्स के लिए देखते रहें मानव समाचार, हमेशा सच के साथ। आता आपण काही मुद्दे मांडले, सांगितलं की ट्रॅफिकचा विषय आहे, त्यानंतर 30 किलोमीटर पुनरुज्जीवन किंवा त्याचं हे करणं आवश्यक आहे। त्या सगळ्या गोष्टीवर मी नंतर तकबीर सिंह साहेब आणि एसपी साहेबांशी बसून चर्चा करून आपण त्याच्यावर काय काय मार्ग काढायचं ते आपण नक्कीच करू। मला माहित आहे की आता जसं एसपी साहेबांनी सांगितलं की ट्रॅफिकला फक्त पोलीस जास्त लावणे किंवा फक्त चौकट पोलीस होत नाही, तर रस्त्याच्या आपल्या शहरातील गाड्या, आपल्या लोकांना असणारं एज्युकेशन किंवा वाहन कुठे लावायचं, कसं लावायचं, त्या छोट्या छोट्या ट्रॅफिक हा एकट्या पोलीसचा नाही, एकट्या महापालिकेचा नाही, एकट्या नागरिकाचा नाही, हा सर्वांचा विषय आहे आणि तो आपण सर्वांनी मिळून आपण त्याला हे केलं पाहिजे। माननीय पोलीस महानिरीक्षक श्री कराळे सर या ठिकाणी आलेले आहेत आणि परत एकदा आपली टीम कमिटी मीटिंग होत आहे। आपण जे मागच्या मीटिंगमध्ये मुद्दे सांगितलेले होते त्या सर्व मुद्द्यांवर आम्ही लक्ष देतोय की काही कालावधीसाठी 100 पोलिसांची ऑर्डर या ठिकाणी केलेली आहे। ती ऑर्डर केलेली आहे। ट्रॅफिकसाठी मागच्या वेळी सांगितलं तरी 16 इथे आम्हाला 10 टीम ऍड करतोय, 26 करतोय आणि प्लस आणखी 10 आपल्याला कसे ऍड करायचे ते बघतो, ते शॉर्टली होईल। ट्रॅफिकचा इश्यू आपल्याला बऱ्यापैकी डिस्कस झालेला असेल, त्यामध्ये अंमलदार असतील आणि व्हॉलेंटियर्स तुम्हाला देखील करायला लागतील। भरपूर ट्रॅफिकचे व्हॉलेंटियर्स जे प्रत्येक शहरामध्ये असतात आणि मोठ्या मोठ्या शहरामध्ये असतात व्हॉलेंटियर्स। एक पोलीस असेल ऍटलीस्ट 2 व्हॉलेंटियर्स आपल्याला जवळजवळ सोडले करायला लागतील आणि त्याच्या माध्यमातून ट्रॅफिकचं मला माहिती आहे ठिकाण चांगली गोष्ट अशी आहे की ट्रॅफिकच्या प्रश्नावर आपण बोलतोय। 10 वर्षापूर्वी ट्रॅफिकच्या प्रश्नावर बोलायचं नाही होतं। ट्रॅफिकची इन्फोर्समेंट असं की ट्रॅफिक किती पण होतो, एन्फोर्समेंट आहे, एज्युकेशन आहे, इंजिनिअरिंग आहे। आपण आता फक्त एन्फोर्समेंट बोलतोय, एज्युकेशन आणि इंजिनिअरिंग हे विषय आता हळूहळू ते सुद्धा येतील, परंतु ट्रॅफिक विषयी सविस्तर आम्ही एक मीटिंग असली आपल्या नागरिकांना सुद्धा सहभागी करू। फक्त ट्रॅफिकच्या प्रश्नांवर ट्रॅफिक कशा प्रकारे रेग्युलेट केलं जाईल, एज्युकेशन किती वाढवता येईल ते बघायला लागेल आणि इंजिनिअरिंगचा एक विषय आहे रोड इंजिनिअरिंग की बाबा नक्की कुठे कट्स आहे, कुठे फंक्शन्स आहेत, कुठून कशा गाड्या क्रॉस होतात, 3 गोष्टींचा मोठा पार्ट आहे। एन्फोर्समेंट किती जरी केली त्यानंतर सुद्धा अनेक वेळा प्रश्न राहतात। मोठ्या मोठ्या शहरामध्ये भरपूर केसेस केल्या जातात। आता सर रिव्ह्यू घेत होते ट्रॅफिकचा, जिल्हा ट्रॅफिकचे केसेस भरपूर आहेत, परंतु तरी सुद्धा ऍक्सिडेंटचं प्रमाण आमचं जिल्ह्यातील तो एक भाग आहे, त्याच्यावर काम डेफिनेटली केलं जाईल।